Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we had covered our chapter that is drug dependence, drug addiction, drug habituation and drug abuses. Okay. So from this lecture, we continue a new chapter that is anti-rheumatic and anti-gout remedies. Okay, so this chapter comes under a drug acting on central nervous system, and this chapter is the last chapter of drug acting on central nervous system category. Okay, so this chapters having a two disorders, that is anti-rheumatic, that is rheumatoid arthritis, and anti-gout, it is related to a gout conditions. Okay, so these two disorders which generally associated with bones. Okay, so आपल्या बॉडीमध्ये बोन्स आहेत त्यांचे हे आजार आहेत. सो आपल्याला दोन्ही आजारामध्ये यूज होणारे जे ड्रग्ज आहेत ते ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. ओके, सो मेजॉरिटी ह्या चॅप्टरमध्ये जे ड्रग यूज केलेले आहेत ते आपल्याला त्यांची मोड ऑफ ॲक्शन, त्याच्यानंतर त्यांचे ॲडवर्स इफेक्ट, त्याच्यानंतर त्यांचे यूज, थेरापेटिक यूज हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ओके, सो दोन्ही जे डिसऑर्डर्स आहेत अँटी रुमॅटिक ड्रग जे यूज केले जातात ते रुमॅटॉइड अर्थरायटिस कंडिशनमध्ये यूज केले जातात, आणि अँटी गाऊट कॅटेगरीचे ड्रग जे आहेत ते गाऊट या कंडिशनमध्ये यूज केले जातात. ओके, सो दोन्ही ज्या कंडिशन्स आहेत त्याच्याशी तुम्ही थोडे बहुत फॅमिलियर आहात. ओके, हे वर्ड जे आहेत ते तुम्ही यूज केलेले आहेत, तुम्ही वापरलेले आहात. ओके, सो अँटी गाऊट कंडिशनमध्ये काय होतं, डिपॉझिशन ऑफ युरिक ॲसिड इंटू अ जॉईंट्स. ओके, अँड रुमॅटॉइड अर्थरायटिस या कंडिशनमध्ये काय होतं, इन्फ्लामेशन अँड पेन इंटू अ जॉईंट्स. ओके, सो दोन्ही जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये मेजर साईन आणि सिम्टम्स जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये मेन जे सिम्टम्स दिसतात ते इन्फ्लामेशन आणि पेन हे आहे. ओके, सो जे मेजर कन्सेप्ट आहे ह्या दोन्ही डिसीजच्या मागे ती इन्फ्लामेशनची आहे. ओके, आणि इन्फ्लामेशन ही जी प्रोसेस आहे ती इन डिटेल आपण ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक ह्या चॅप्टरमध्ये बघितलेली आहे. ओके, तरी पण आपण स्टार्टिंगला हा चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर इन्फ्लामेशन ही कन्सेप्ट रिवाईज करूया. ओके, सो इन्फ्लामेशनमध्ये काय होतं, जेव्हा एखादा फॉरेन जी बॉडीज आहेत त्या जेव्हा स्किनमध्ये इन्सर्ट होतात, राईट, सो तेव्हा त्याच्यासोबत अँटीजनची एंट्री काय होते, स्किनमध्ये होते. ओके, अँटीजनची एंट्री स्किनमध्ये झाल्यानंतर त्या अँटीजनच्या रिस्पॉन्समुळे काय होतं की डिफरंट एन्झाईम्स जे आहेत ते रिलीज व्हायला सुरुवात होतं त्या पर्टिक्युलर डॅमेज एरियामध्ये. ओके, सो त्या एन्झाईमच्या रिस्पॉन्समध्ये ज्या एंडोथेलियल जी वॉल आहे ब्लड वेसल्सची त्याचं डायलेशन व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर ते डायलेशन झाल्यामुळे त्याच्या सेल्सच्या मध्ये जे स्पेस तयार होतात त्याच्यामधून जे न्यूट्रोफिल्स जे आहेत त्यांची एंट्री जी आहे ती न्यूट्रोफिल्स मोनोसाइट्स आहेत त्यांची एंट्री जी आहे ती त्या अफेक्टेड डॅमेज एरियामध्ये होते. ओके, त्याच्यानंतर ते काय करतात, जे अँटीजन आलेले आहेत त्यांना इंगल्फ करायचं काम करतात. ओके, सो जेव्हा ते इंगल्फ करणार आहेत तेव्हा बॉडीची जी लिम्फ सिस्टीम आहे ती ॲक्टिवेट होणार आहे, आणि त्याच्यामुळे ते जे न्यूट्रोफिल्स आहेत मोनोसाइट्स आहेत त्यांना ते जी टोटली जी लिम्फ सिस्टीम ॲक्टिवेट झालेली आहे तिथे त्यांना एंगल्फ करणार आहे. ओके, मीन्स त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ड्यू टू द रिलीज ऑफ सर्टन एन्झाईम सर्टन केमिकल्स इन टू दॅट पर्टिक्युलर एरिया देर विल बी अ कॉजेस ऑफ इन्फ्लामेशन टू दॅट पर्टिक्युलर अफेक्टेड एरिया. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्क्रीज इन टू अ टेम्परेचर ऑर रेडनेस along with the inflammation. Okay, so first काय होते, skin is broken allowing the access of pathogens and relieving a PAMPS and DAMPS. Okay, so PAMPS it is nothing but the pathogen associated molecular pattern. Okay, सो मॉलिक्युलर पॅटर्न आणि सेकंड आहे दॅट इज DAMPS. ओके, इट इज अ डॅमेज असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न. ओके, म्हणजे आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती काय करणार आहे, आयदर म्हणजे त्या स्किनला डॅमेज झाल्यानंतर डॅमेज असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न ॲक्टिवेट होणार आहे, किंवा जे स्किन डॅमेज झाल्यामुळे जे अँटीजनची एंट्री झालेली आहे विच ॲक्ट्स ॲज अन पॅथोजन. ओके, आणि मग
Due to that entry of pathogen into a skin, the pathogen associated molecular pattern जी इम्युनिटी बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे त्याचे जे हे पॅटर्न्स आहेत ते ॲक्टिवेट होणार आहेत आणि मग त्यांची ॲक्शन जी आहे ते शो करायला सुरुवात करणार आहेत. ओके, सो द मास्ट सेल्स डिटेक्ट्स द PAMPs अँड DAMPs अँड रिलीज द मेडिएटर्स ऑफ इन्फ्लामेशन्स. ओके, सो ड्यू टू दॅट ॲक्टिवेशन ऑफ PAMPs अँड DAMPs सिस्टीम. ओके, so this PAMPs and DAMPs which causes a ॲक्टिवेशन ऑफ इनेट इम्युनिटी. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी सिस्टीम आहे 2 टाईपची आहे. त्याच्यामधली जी इनेट इम्युनिटी सिस्टीम आहे त्याचं ॲक्टिवेशन करायचं काम हे 2 मेडिएटर्स करणार आहेत, PAMPs अँड DAMPs. ओके, सो ड्यू टू द ॲक्टिवेशन ऑफ इनेट इम्युनिटी सिस्टीम, इनेट इम्युनिटी सिस्टीम म्हणजे काय? सो इट इज अ नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी विच ॲक्ट्स इमिजिएटली ऑर विदिन अ हवर्स बाय विदिन अ हवर्स. म्हणजे एखादा डॅमेज झाला असेल आपल्या स्किनला किंवा पॅथोजनची एंट्री जेव्हा पर्टिक्युलर स्किनच्या पार्टमध्ये होणार आहे त्याच्यानंतर लगेचच ह्या सिस्टीम जी इम्युनिटी सिस्टीम आहे त्याचं ॲक्टिवेशन होणार आहे. म्हणजे ते जे अँटीजन आलेले आहेत त्यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज फॉर्म व्हायला सुरुवात होते आणि मग त्यांचं अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन त्यांचं इंगल्फिंग केलं जातं. ओके, किंवा काही तासामध्ये जे आहे ते त्यांच्या अगेन्स्ट रिॲक्शन शो करतात. ओके, त्यांच्या अगेन्स्ट ॲक्ट होतात. सो द मास्ट सेल डिटेक्ट द PAMPs अँड DAMPs अँड रिलीज द मेडिएटर्स ऑफ इन्फ्लामेशन्स. ओके, सो ड्यू टू दिस ॲक्टिवेशन ऑफ PAMPs अँड DAMPs द इन्फ्लामेशन मेडिएटर्स which will be get released and get activated. Okay, so moles raise the alarm and causes blood vessels to open in the area. Okay, so due to this there will be a inflammation mediators get released into that particular damaged skin area and that results into a blood vessels get dilated. Okay, so open in the area and allowing access of phagocytes. Okay, so जे phagocytic cells आहेत ब्लड वेसल्समध्ये त्यांचं रिलीज जे आहे ते त्या पर्टिक्युलर डॅमेज एरियामध्ये होतं. ओके, सो फॅगोसाइट्स देन अटेम्प्ट टू न्यूट्रलाइज द पॅथोजन अँड क्लीन अप एनी डॅमेज. ओके, सो त्याच्यानंतर पॅथोजन काय करणार आहेत, ते जे अँटीजन एंटर झालेले आहेत त्यांना इंगल्फ करणार आहेत. ओके, सो प्लेटलेट्स ऑल्सो एंटर द एरिया अँड बिगिन्स द रिपेअर प्रोसेस. सो त्याच्यामुळे काय होणार आहे, जे फॅगोसाइट सेल्स आहेत ते जेव्हा त्या अँटीजनला एंगल्फ करणार आहे त्याच्यानंतर प्लेटलेट्ससुद्धा ॲक्टिवेट होतात आणि मग ते जे फॅगोसायटिक सेल्स आहेत त्यांना ते एंगल्फ करतात की ज्यांच्यामध्ये अँटीजन त्यांनी एंगल्फ केलेले असतात. ओके, सो द इन्फ्लक्स ऑफ ब्लड अँड फ्लुइड कॉजेस स्वेलिंग, पेन, हीट असोसिएटेड विथ इन्फ्लामेशन्स. ओके, सो ड्यू टू द वॅसोडायलेटरी इफेक्ट देअर विल बी some quantity of blood and fluids which is present into that blood vessels that enters into that particular skin area, damaged skin area. Okay, सो त्याच्यामुळे ब्लड वेसल्समध्ये जे कंटेंट आहे, फ्लुइड आहे किंवा ब्लड आहे त्याचं थोडं कंटेंट जे आहे ते त्या पर्टिक्युलर डॅमेज एरियामध्ये येतं आणि त्याच्यामुळे तिथे इन्फ्लामेशन जे आहे ते दिसून येतं. ओके, अलॉंग विथ पेन अँड हीट. सो दिस इज अन बेसिक मेकॅनिझम ऑफ इन्फ्लामेशन्स. ओके, सो हे जे इन्फ्लामेशन आहे ते ह्या दोन्ही डिसऑर्डरमध्ये दिसून येतं, रुमॅटॉइड आर्थरायटिस अँड गाउट. ओके, सो before seeing the anti-rheumatic and anti-gout drug we must know about the rheumatoid arthritis and gout conditions. ओके, सो आपण या लेक्चरच्या फर्स्ट पार्टमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय हे बघायचं आहे, त्याच्यानंतर मग अँटी रुमॅटिक ड्रग जे आहेत ते बघायचे आहेत. ओके, आणि त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपल्याला गाऊट म्हणजे काय, गाऊट कंडिशन कशा मेकॅनिझममुळे बॉडीमध्ये अराईज होते आणि त्याच्यानंतर अँटी गाऊट ड्रग कोणत्या मोड ऑफ ॲक्शनने ॲक्ट होतात हे आपल्याला सेकंड पार्टमध्ये बघायचं आहे. ओके, सो आपण फर्स्ट पार्ट स्टार्ट करूया, रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, सो इट इज अन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह डिसीज कॉझिंग द इन्फ्लामेशन इन द जॉईंट्स अँड रिझल्टिंग इन पेनफुल डिफॉर्मिटी अँड इमोबिलिटी एस्पेशली इन फिंगर्स, रिस्ट, फीट अँड अँकल्स. ओके, सो काय सांगितलं, इट इज अ क्रोनिक प्रोग्रेसिव्ह डिसीज. ओके,
क्रोनिक मीन्स काय, इट स्लोली डेव्हलप्स इन टू अवर बॉडी. ओके, नेचर कसं आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे हळूहळू त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते सिव्हिअर होत जातात. ओके, सो इट इज अन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह डिसीज कॉझिंग द इन्फ्लामेशन इन टू अ जॉईंट्स. ओके, सो इथे तुम्हाला जी जॉईंट्स नीचे जे इमेज दिसतात. ओके, एका पायाचा जर तुम्ही गुडघा बघितला तर तुम्हाला तो नॉर्मल दिसतोय. दुसरा पाय जो आहे तिथे काय आहे, थोडंसं इन्फ्लामेशन झालेलं आहे, सॉलोईंग झालेलं आहे त्या गुडघ्याचं, आणि रेड कलरमध्ये त्याचं कन्वर्जन झालेलं आहे. ओके, सो डिसीज कॉझिंग द इन्फ्लामेशन इन टू अ जॉईंट्स दॅट रिझल्टिंग इन पेनफुल डिफॉर्मिटी. ओके, सो अलॉंग विथ पेन there will be a deformity form into that particular affected bone. ओके, सो कोणत्या कोणत्या रिजनच्या बोनमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस ही कंडिशन अराईज होऊ शकते, त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. फिंगर्स, रिस्ट, फीट अँड अँकल्स. ओके, सो इथे जे बोन प्रेझेंट आहे तिथे जनरली रुमॅटॉइड आर्थरायटिस ही प्रोसेस दिसते. ओके, so rheumatoid arthritis is a chronic autoimmune disease that causes chronic inflammation of joints. Autoimmune disease are illness that occur when the body's tissues are mistakenly attacked to their own immunity system. Okay, so rheumatoid arthritis, it is nothing but the chronic progressive along with the autoimmune inflammatory disease. Okay, so rheumatoid arthritis, it is nothing but the chronic progressive autoimmune इन्फ्लामेटरी डिसीज. ओके, ऑटोइम्युन म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी सिस्टीम आहे. ओके, इम्युनिटी सिस्टीमचं फंक्शन्स काय असतं आपल्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करायचं. ओके, सो ते आपल्या बॉडी गार्ड म्हणून ती इम्युनिटी सिस्टीम ॲक्ट होते. ओके, सो कधी कधी रुमॅटॉइड आर्थरायटिस लाईक कंडिशनमध्ये काय होतं की आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती आपल्या बॉडीच्याच पार्टला, एखाद्या पार्टला ॲज ॲन फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर म्हणून ट्रीट करते, ॲज ॲन अँटीजन म्हणून ट्रीट करते. ओके, म्हणजे आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती रिकग्नाइज करू शकत नाही आहे आपल्याच बॉडीच्या पार्टला. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती त्या आपल्याच बॉडीच्या पार्टला ॲज ॲन अँटीजन म्हणून ट्रीट करते, आणि त्याच्यामुळे ती त्याच्या अगेन्स्ट जे आहे ती ॲक्शन शो करते. ओके, आणि त्याच्यामुळे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन जी आहे ती फॉर्म होते. ओके, so due to this antigen antibody complex there will be a chances of or there will be a consequences of trigger of पॅथॉलॉजिकल प्रोसेसेस. ओके, सो त्याच्यामुळे मग नंतर जे रुमॅटॉइड आर्थरायटिसची जी पॅथॉलॉजिकल प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. ओके, सो जनरली रुमॅटॉइड आर्थरायटिस या कंडिशनमध्ये जे बोन्स आहेत, जॉईंट्स आहेत, बोनचे जॉईंट्स आणि पेरिॲट्रिक्युलर टिश्यू. ओके, पेरिॲट्रिक्युलर टिश्यू विच प्रेझेंट सराउंडिंग द जॉईंट्स. ओके, सो जॉईंट्स आणि जॉईंट्सच्या सराउंडिंग जे टिश्यूज आहेत त्यांच्यामध्ये जनरली त्यांच्यावर अफेक्ट होतो. ओके, त्यांच्यामध्ये डिफॉर्मिटी येतात. ओके, सो रुमॅटॉइड आर्थरायटिस इट इज नथिंग बट द, काय सांगितलं तुम्हाला मी, इट इज ॲन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह ॲटोइम्युन इन्फ्लामेटरी डिसीज. ओके, क्रोनिक म्हणजे काय, तर थोड्या जास्त वेळेसाठी त्याचं बॉडीमध्ये दिसून येतं. ओके, म्हणजे पेन जे आहे ते हळूहळू मोर सिव्हिअर लेवलला जातं. ओके, प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, त्याचे जे साईन आणि सिम्पटम्स आहेत ते हळूहळू सिव्हिअरिटीकडे जातात. ऑटोइम्युन म्हणजे काय, तर आपली जी इम्युनिटी सिस्टीम आहे बॉडीची ती आपल्या एखाद्या बॉडीचा पार्ट जो आहे तो रिकग्नाइज करू शकत नाही आहे, एखादं केमिकल किंवा एखादं एन्झाईम रिकग्नाइज करू शकत नाही आहे, आणि ती त्याला ॲज ॲन अँटीजन ट्रीट करते, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अँटीजन अँटीबॉडी जे आहे, अँटीबॉडीज रिॲक्शन्स दिसून येतात, आणि दिस अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स रिॲक्शन दॅट रिझल्ट्स इन टू अ ट्रिगर ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस पॅथॉलॉजिकल प्रोसेसेस. ओके, सो जनरली ह्या ज्या पॅथॉलॉजिकल प्रोसेस होतात इन रुमॅटॉइड आर्थरायटिस या कंडिशनमध्ये, त्याच्यासाठी जनरली इन्फ्लामेटरी मेडिएटर्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, सो ते जे इन्फ्लामेटरी मेडिएटर्स आहेत, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन फॅसिलेट झाल्यावर इन्फ्लामेटरी मेडिएटर्स रिलीज होतात इन टू अ जॉईंट्स. ओके, सो जॉईंट्समध्ये अँटीजन अँटीबॉडी ह्यांच्या रिॲक्शन्समुळे इन्फ्लामेटरी मेडिएटर्स जे आहेत ते जॉईंट्समध्ये रिलीज होतात, अँड दिस रिलीज ऑफ इन्फ्लामेटरी मेडिएटर्स दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्फ्लामेशन. ओके, सो त्याच्यामुळे मग इन्फ्लामेशनची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. ओके,
सो मेडिएटर्समध्ये, इन्फ्लामेटरी मेडिएटर्समध्ये डिफरंट काइंड ऑफ मेडिएटर्स आहेत. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत, ओके, सायटोकायनिन्स आहेत, ल्युकोट्राइन्स आहेत, ओके. सो दीज आर द व्हेरियस मेडिएटर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स, ओके. सो एकदा जॉईंट्समध्ये इन्फ्लामेशन स्टार्ट झालं की त्याचं जे रुमॅटॉइड आर्थरायटिसची जी डिसीज प्रोग्रेशनची जी स्टेज आहे ती मग इन्फ्लामेशनचे जे फर्दर स्टेप्स आहेत, म्हणजे व्हॅस्क्युलायटिस आहे, किंवा व्हॅस्क्युलायटिस कंडिशनमध्ये काय होतं तर व्हेसल्स जे आहेत त्यांचं इन्फ्लामेशन होतं, ओके. सो व्हेसल्स कोणत्या होणार आहेत इथे तर जॉईंट्सच्या जवळ आजूबाजूला ज्या व्हेसल्स आहेत त्यांचं इन्फ्लामेशन होतं, ओके. सो फर्स्ट डिसीज प्रोग्रेशन स्टेप आहे रुमॅटॉइड आर्थरायटिसची व्हॅस्क्युलायटिस, ओके. सो कोणत्याही वर्डला जेव्हा टायटिस असं जे शेवटला प्रोनाऊन्सेशन येतं इट इज नथिंग बट द इन्फ्लामेशन, ओके. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की कोणत्याही वर्डला जेव्हा टायटिस हे लास्टला प्रोनाऊन्सेशन येतं इट इज नथिंग बट दॅट इंडिकेट्स द इन्फ्लामेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर जो पहिला वर्ड आहे त्याचं इन्फ्लामेशन, ओके. सो रुमॅटॉइड आर्थरायटिसची फर्स्ट प्रोग्रेशन स्टेज आहे व्हॅस्क्युलायटिस होतं, ओके. तुम्हाला हे नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. जे पॉईंट्स तुम्हाला स्लाईडवर दिसणार नाही आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, ओके. सो व्हॅस्क्युलायटिस इट इज नथिंग बट द व्हॅस्क्युलायटिस, ओके. टायटिस इट इज नथिंग बट द inflammation and vascule which is related to a vessels, okay. So जॉईंट्सच्या नियर जेवढे पण वेसल्स आहेत त्यांचं काय होतं इन्फ्लामेशन होतं, ओके. दॅट रिझल्ट्स इन टू अ सेकंड स्टेप ऑफ प्रोग्रेशन ऑफ डिसीज ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस दॅट इज सायनोव्हियल इडेमा, ओके. सो सेकंड डिसीज प्रोग्रेशन स्टेज आहे ती कोणती आहे सायनोव्हियल इडेमा, ओके. सो तुम्हाला इथे तुम्हाला नॉर्मल हेल्दी जॉईंट दिसतोय, बरोबर आहे. आणि दुसरीची इमेज दिसते त्याच्यामध्ये काय आहे तर रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशन झालेली आहे, ओके. सो दोन्ही बोनच्या मध्ये जी स्पेस असते इथे ब्ल्यू कलरचं तुम्हाला एक लिक्विड दिसते दोन्ही जॉईंट्सच्या आजूबाजूला आणि मध्ये असतं, ओके. ते आहे एक मिनिट, हां, ह्या इमेजमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल, ओके. सो इथे जे हेल्दी जॉईंट्सची जी इमेज दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की दोन बोन जे आहेत ते एकमेकांना जॉईंट झालेले आहेत, ओके. सो दोन बोन जेव्हा एकमेकांना जॉईंट होतात तेव्हा ते टेकत नाही आहेत एकमेकांना, कम्प्लिटली जॉईंट्स नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये काय आहे एक स्पेस आहे आणि त्या स्पेसमध्ये जे लिक्विड आहे ते आहे सायनोव्हियल फ्लुइड, ओके. हे जे सायनोव्हियल फ्लुइड आहे ते काय होतं वंगण म्हणून ॲक्ट होतं, ओके. मीन्स त्या जॉईंट्सची इझिली मूवमेंट ह्याच्यामुळे होऊ शकते, ओके. जसं आपल्या घराला जे दरवाजे असतात, ओके, त्याला जे सॉकेट बसवलेले असतात, ओके, त्या सॉकेटमध्ये ऑइलिंग करावं लागतं, ओके. जर ऑइलिंग केलं नाही तर काय होणार आहे दरवाजा चालू उघड बंद होताना काय होतं त्या दरवाजाचा किरकिर असा आवाज येतो, ओके. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ऑइल टाकता त्याचं ऑइलिंग करता तेव्हा काय होतं तो दरवाजा आहे तो स्मूथली उघडतो, स्मूथली बंद होतो, ओके. म्हणजे त्याची मूवमेंट जी आहे ती स्मूथ होते. तसंच सेम आपल्या बोनचं मेकॅनिझम असतं की दोन बोन जे आहेत त्यांच्यामध्ये सायनोव्हियल फ्लुइड असतं की जे वंगण म्हणून ॲक्ट होतं आणि ते बोनची जी झीज आहे ती कमी करतं आणि बोनची जी इझिली मूवमेंट आहे ती मोर स्मूथली बोन्स जे आहे ते इझिली मूव्ह होतात, ओके. त्याच्यानंतर लिगामेंट्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर जॉईनिंग और फ्लेक्झिबल मूवमेंट ऑफ दॅट बोन्स, ओके. सो बोन्स जे आहेत त्यांची फ्लेक्झिबल मूवमेंट त्या लिगामेंटने इझी होते. त्याच्यानंतर दोन बोन्सचे जे जॉईंट्स होणारे सरफेस आहेत त्याच्यावर कार्टिलेज हे टिश्यूज असतात, ओके. सो हे जे कार्टिलेज टिश्यूज आहेत ते सुद्धा बोनच्या फ्लेक्झिबिलिटी आणि बोनच्या मूवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, ओके. सो रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सेकंड प्रोग्रेशन स्टेजमध्ये काय होतं तर सायनोव्हियल इडेमा, ओके. सो इथे तुम्हाला जे ग्रीन कलरचं मध्ये सायनोव्हियल फ्लुइड दिसतं आहे, ओके. सो फर्स्ट लिगामेंटची लेअर आहे, त्याच्यानंतर रेड कलरची जी लेअर आहे ती सायनोव्हियल मेम्ब्रेन आहे, ओके. आणि त्याच्या आतमध्ये जे ग्रीन कलरचं लिक्विड दिसते ते सायनोव्हियल फ्लुइड आहे, ओके. वरचे जे दोन खाली आणि वरती जे दोन पार्ट दिसते ते बोन्स आहेत आणि त्याच्यामध्ये जे स्काय कलरची लायनिंग दिसते दोन्ही बोनच्या सरफेसच्या वरती ते आहे कार्टिलेज टिश्यूज, ओके. सो सायनोव्हियल इडेमा होतं, ओके. सो सायनोव्हियल इडेमा इट इज नथिंग बट द
watery substance get accumulated into a synovial fluid. ओके, सो सायनोव्हियल फ्लुइडचं कंटेंट कमी होऊन त्याच्यामध्ये वॉटरी सबस्टन्सचं ॲक्युम्युलेशन व्हायला सुरुवात होते. ओके, आणि थर्ड डिसीज प्रोग्रेशन स्टेप आहे त्याची इनफिल्ट्रेशन. ओके, so infiltration that results into a margination, extravasation process and activation of inflammation takes place through the infiltration process. ओके, सो इनफिल्ट्रेशन म्हणजे काय, इन्फ्लामेशनची जी आपण प्रोसेस बघितलेली आहे बेसिक, त्याच्यामध्ये जेव्हा इन्फ्लामेशन जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा एंडोथेलियल सेल वॉल आहे त्याच्यामध्ये जे फॅगोसायटिक सेल आहेत ते त्या एंडोथेलियल सेल वॉलला लाईनने जाऊन अटॅच होतात. ओके, दॅट प्रोसेस इज नोन ॲज मार्जिनेशन. ओके, त्याच्यानंतर एक्स्ट्रा वॅक्सेशन. ओके, एक्स्ट्रा वॅक्सेशनमध्ये काय होतं, ड्यू टू द डायलेशन ऑफ दॅट ब्लड वेसल्स, दोन ब्लड वेसल्सची जी एंडोथेलियन मेम्ब्रेन आहे त्याच्यामधले जे दोन सेल्स आहेत त्याच्यामध्ये स्पेसेस इन्क्रीज होतात आणि त्याच्यामधून मग ते फॅगोसायटिक सेल जे आहेत ते रिलीज होतात. ओके, दॅट नथिंग बट द वॅसेशन्स. ओके, एक्स्ट्रा वॅक्सेशन. आणि त्याच्यानंतर मग जी प्रोसेस आहे इन्फ्लामेशनची ती ॲक्च्युअल प्रोसेस स्टार्ट होते. ओके, सो हे झालं इन्फ्लामेशन प्रोसेस स्टार्ट होण्यापर्यंतची प्रोसेस. ओके, सो जेव्हा असं रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशनमध्ये इन्फ्लामेशन स्टार्ट होतं, दॅट रिझल्ट्स इंटू अ जे काही इन्फ्लामेटरी सेल्स आहेत, दॅट इन्फ्लामेटरी सेल रिलीज अ लायसोझोमल एन्झाइम्स इंटू दॅट पर्टिक्युलर इन्फ्लामेटरी पार्ट. ओके, सो बोन जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये लायसोझोमल एन्झाईम जे आहेत ते इन्फ्लामेटरी सेल रिलीज करतात अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ डॅमेज टू अ बोन अँड कार्टिलेज. ओके, सो ते जे लायसोझोमल एन्झाईम रिलीज करणार आहेत त्याच्यामुळे बोन आणि बोनवरती जे कवरिंग आहे कार्टिलेज टिश्यूजचं ते डॅमेज त्यांच्यावर डॅमेजिंग इफेक्ट शो करतात. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, सो रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आपण काय बघितलं की इट इज ॲन ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. ओके, सो आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती आपल्या बॉडीमधलाच एखादा पार्ट जो आहे ते रेकग्नाइज करू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे ती आपल्या बॉडीतल्याच एखाद्या पार्टला अँटीजन म्हणून ट्रीट करते आणि मग अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म होतं, रिॲक्शन स्टार्ट होतात, दॅट रिझल्ट्स इन टू अ ट्रिगर पॅथॉलॉजिकल कंडिशन ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, त्याच्यानंतर काय होतं, इन्फ्लामेटरी मेडिएटर्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. ओके, दॅट रिलीज इन टू अ जॉईंट्स अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्फ्लामेशन. ओके, म्हणजे डिसीजची प्रोग्रेशन कशी होते आपण बघितलं आहे. फर्स्ट काय होतं, व्हॅस्क्युलायटिस होतं. ओके, व्हॅस्क्युलायटिस इट इज नथिंग बट द त्या जॉईंट्सच्या जवळच्या ज्या काही व्हेसल्स आहेत त्यांचं इन्फ्लामेशन व्हायला सुरुवात होते. ओके, देन सायनोव्हियल इडेमा. ओके, मीन्स सायनोव्हियल जे फ्लुइड आहे त्याच्यामध्ये वॉटरी सबस्टन्सचं ॲक्युम्युलेशन व्हायला सुरुवात होते आणि नेक्स्ट आहे that is infiltration process. Okay, that results into a margination, extravasation and activation of inflammatory cells. Okay, so this is this activation of inflammatory cells that results into a lysosomal enzyme secretion and that causes a damage to a bone and cartilage. Okay, so due to this rheumatoid arthritis conditions occurs into our body. Okay, सो इथे इन्फ्लामेटरी रिॲक्शन शो केलेली आहे. जे इन्फ्लामेटरी मेडिएटर्स आहे त्याच्यामध्ये मेजर मेडिएटर्स आहे सायटोकायनिन्स. ओके, सो इथे जे TNF अल्फा हा जो आहे तो ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर असं त्याला म्हणतात किंवा टिश्यू नेक्रोसिस फॅक्टर असं म्हणतात, विच ॲक्ट्स ॲज ॲन सायटोकायनिन्स. ओके, दॅट इज इन्फ्लामेटरी मेडिएटर. ओके, देन इथे IL-1 अँड IL-6 जे दिलेले आहेत त्या इंटरल्युकिन बॉडीज आहेत. ओके, सो इंटरल्युकिन 1 and interleukin 6 which also acts as an cytokinin and which acts as an inflammatory mediators into our body. Okay, so जेव्हा फॅगोसायटोसिस ही प्रोसेस होते दॅट रिझल्ट्स इन टू अ स्टिम्युलेशन ऑर ॲक्टिवेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ दिस सायटोकायनिन्स. हे सायटोकायनिन्स रिलीज झाल्यामुळे काय होतं आहे, मग ऑस्टिओक्लास्ट सेल जे आहे त्याचं ॲक्टिवेशन होतं. ओके, सो ऑस्टिओक्लास्ट सेल म्हणजे काय, तर बोनचे असे सेल्स विच कॉजेस द ब्रेकडाऊन ऑफ टिश्यूज. ओके, सो बोनचे सेल्स असे सेल्स की जे टिश्यूजचं ब्रेकडाऊन करायचं काम करतात. इट इज नथिंग बट द ऑस्टिओक्लास्ट
सेल्स ॲक्टिवेशन्स. ओके, सो अशा सेल्सचं ॲक्टिवेशन होतं. देन सायनोवियल मेम्ब्रेन प्रॉलिफरेशन. ओके, सो प्रॉलिफरेशन म्हणजे काय, तर रॅपिड इन्क्रीज इन द नंबर ऑफ अमाऊंट ऑफ समथिंग. ओके, म्हणजे काय होतं, जे सायनोवियल मेम्ब्रेन आहे त्याच्यामधले जे सेल्स आहेत ते प्रॉलिफरेट व्हायला सुरुवात होतात. ओके, सो त्याच्यामुळे मग सायनोवियल मेम्ब्रेन जे आहे ते त्याचं इन्फ्लामेशन होतं. ओके, नेक्स्ट आहे एन्जिओजेनेसिस. ओके, सो एन्जिओजेनेसिस या प्रोसेसमध्ये काय होतं, तर नवीन जे आहे ते ब्लड वेसल्स जे आहेत ते डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ओके, आणि नेक्स्ट आहे दॅट इज प्रोडक्शन ऑफ प्रोटीएज अँड कोलॅजिनेज एन्झाईम. ओके, सो ऑल दिस एन्झाईम्स ॲक्ट ॲज अन लायसोझोमल एन्झाईम. ओके, विच कॉजेस अ लायसिक इफेक्ट. ओके, अँड दॅट कॉजेस अ डॅमेज टू अ बोन अँड cartilage. Okay, so these are the inflammatory reactions which happens into a bones in rheumatoid arthritis conditions. Okay, सो इथे तुम्हाला दिसतंय की एक हेल्दी जॉईंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, कार्टिलेज आहे जे बोन कवर म्हणून ॲक्ट होतं आहे. त्याच्यानंतर मेनिस्कस आहे विच ॲक्ट्स ॲज अन लिगामेंट. ओके, सो त्याच्यामुळे दोन्ही बोनची जी इझिली मुवमेंट आहे ती फॅसिलिट होते. ओके, रुमॅटॉइड अर्थरायटिस कंडिशनमध्ये तुम्हाला दिसतंय की जी सायनोवियल मेम्ब्रेन आहे रेड कलरची, तिचं काय झालेलं आहे, इन्फ्लामेशन झालेलं आहे. ओके, सो ड्यू टू द इन्फ्लामेशन ऑफ दिस सायनोवियल मेम्ब्रेन, सायनोवियल फ्लुइड जे दोन्ही बोनच्या मध्ये प्रेझेंट असतं त्याचं काय होतं आहे, त्याची क्वांटिटी कमी होते. ओके, आणि त्याचं कंटेंट आहे ते सुद्धा चेंज होते, त्याच्यामध्ये वॉटरी फ्लुइडचं ऑक्युम्युलेशन होते. ओके, and due to the activation of these inflammatory mediators like cytokinins, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे TNF अल्फा फॅक्टर अँड IL-1 and 6. ओके, सो हे काय करतात, लायसोझोमल एन्झाईम जे आहेत ते त्यांचं ॲक्टिवेशन करतात. त्याच्यानंतर ऑस्टिओक्लास्ट सेल्स जे आहेत त्यांचं ॲक्टिवेशन करणार आहेत. त्याच्यानंतर जी सायनोवियल मेम्ब्रेन आहे त्याचं प्रॉलिफरेशन करणार आहेत. ब्लड वेसल्सच्या प्रेझेंट आहेत बोन जॉईंट्सच्या आजूबाजूला, त्यांचं काय होणार आहे, इमिजिएट ऑर मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके, अबनॉर्मल वेने त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्फ्लामेशन ऑर सॉलोन ऑफ सायनोवियल मेम्ब्रेन. सायनोवियल मेम्ब्रेनचं इन्फ्लामेशन होणार आहे, त्याचं सॉलन होणार आहे अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ बोन इरोजन अँड कार्टिलेज वियर्स अवे. ओके, सो त्याच्यामुळे बोन सेल्स आहेत ते डॅमेज होणार आहेत आणि कार्टिलेजसुद्धा डॅमेज होणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसते की बोनच्या ज्या कडा आहेत त्यांचं काय झालेलं आहे की झीज होऊन ते निघायला सुरुवात झालेलं आहे, बोनचं जे कवरिंग आहे ते. ओके, कार्टिलेजला पण तुम्हाला दिसत आहेत तडे गेलेले दिसत आहेत, मीन्स ते तुटून बोनपासून सेपरेट व्हायला सुरुवात होते. ओके, आणि जे सायनोवियल फ्लुइड आहे त्याचं कंटेंट कमी झाल्यामुळे काय होतं की ते जे जॉईंट्स आहेत ते इझिली मूव्ह करू शकत नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल की ज्या पेशंटमध्ये रुमॅटॉइड अर्थरायटिस ही कंडिशन असते ते जे पेशंट आहेत ते त्यांना बसताना आणि उठताना खूप त्रास होतो. म्हणजे ते बसले तर ते उठू शकत नाही आहेत किंवा उठले तर बसताना त्यांना खूप त्रास होतो. ओके, म्हणजे खूप पेन जे आहे ते त्यांना पेन सेन्सेशन आहेत, इन्फ्लामेशन आहे, हे खूप त्या पेशंटमध्ये दिसून येतं इन जॉईंट्स. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसून येईल की सायनोवियल मेम्ब्रेन आहे त्याचं इन्फ्लामेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर बोनचे जे कार्टिलेज आहेत त्यांचं काय झालेलं आहे, इरोजन झालेलं आहे, म्हणजे ते वियर्स ऑफ झालेले आहेत, बोनपासून त्यांचं निघायला सुरुवात झालेली आहे. ओके, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल की ब्ल्यू कलरची जी लायनिंग आहे जॉईंट्सच्या बाहेरच्या बाजूला ते लिगामेंट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर रेड कलरची जी आहे ती सायनोवियम आहे विच इज ऑल्सो नोन एज सायनोवियल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर मध्ये ग्रीन कलरचं जे लिक्विड तुम्हाला दिसते शायनी लिक्विड ते काय आहे, सायनोवियल फ्लुइड आहे. ओके, त्याच्यानंतर दोन बोन्स आहेत, दोन्ही बोन्सच्या सरफेसला कार्टिलेज टिश्यू आहेत. ओके, रुमॅटॉइड अर्थरायटिस कंडिशनमध्ये काय होणार आहे, ते जे कार्टिलेज आहे ब्ल्यू कलरचं त्याचं काय झालेलं आहे, डिस्ट्रक्शन ऑफ कार्टिलेज दिसते तुम्हाला की बोनच्या सरफेसला जे कार्टिजन आहे त्याचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर सायनोवियलचं फ्लुइडचं तर कंटेंट तुम्ही बघितलात हेल्दी जॉईंटमध्ये खूप आहे, डॅमेज जॉईंटमध्ये म्हणजे रुमॅटॉइड अर्थरायटिस कंडिशनमध्ये काय आहे, सायनोवियल फ्लुइडचं कंटेंटसुद्धा कमी झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जी रेड कलरची जी सायनोवियम मेम्ब्रेन आहे ती इथे तुम्हाला
रुमॅटॉइड आर्थरायटिस और डॅमेज जॉईंटमध्ये दिसेल की त्याचे जे कंटेंट आहे ते वाढलेलं आहे, त्याचं इन्फ्लामेशन झालेलं आहे, त्याचं सॉलाईंग झालेलं आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट द रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, सो आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशन म्हणजे काय हे इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, सो काय कशामुळे कोणत्या कोणत्या प्रोसेसने रुमॅटॉइड आर्थरायटिस ही जी कंडिशन आहे ती बॉडीमध्ये आपल्या डेव्हलप व्हायला कशी डेव्हलप होते आणि मग त्याचे फर्दर कॉन्सिक्वेन्सेस कसे काय असतात, कोणते फॅक्टर्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशन इन टू अवर बॉडी हे आपण इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अँटी रुमॅटिक ड्रग्स. ओके, सो द ड्रग्स विच कॅन सप्रेस द रुमॅटॉइड प्रोसेस अँड ब्रिंग आउट रिमिशन बट डू नॉट हॅव नॉन स्पेसिफिक अँटी इन्फ्लामेटरी और एनाल्जेसिक ॲक्शन. Okay, that drug is known as anti-rheumatoid drugs. Okay, so the drugs used to suppress a rheumatoid process. Okay, so जी rheumatoid arthritis मध्ये जी प्रोसेस आहे ती सप्रेस करणारे ड्रग्स. ओके, ब्रिंग अबाउट द रिमिशन्स. ओके, म्हणजे जे झालेलं आहे त्याची रिकव्हरी करतात. ओके, so that agents is known as anti-rheumatic drug. Okay, but do not have non-specific anti-inflammatory and analgesic action used in addition to NSAID. Okay, so अँटी रुमॅटिक ड्रग म्हणून NSAID हे ड्रग ॲज अॅन फर्स्ट लाईन ड्रग म्हणून यूज करतात. ओके, दे जस्ट प्रोव्हाइड अ सिम्टोमॅटिक रिलीफ फ्रॉम रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे जे इन्फ्लामेशन आणि पेन हे जे सिम्टम्स आहेत ते फक्त रिलीव्ह करायचं काम जे आहे ते नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग करतात. ओके, जो आपण ॲनाल्जेसिक अँटीबायोटिक हा चॅप्टर बघितलेला आहे, मीन्स नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग हा चॅप्टर बघितलेला आहे. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग जे आहेत त्यांची जी मोड ऑफ ॲक्शन आहे ती कशी आहे, दे इनिबिट COX-1 अँड COX-2. ओके, म्हणजे सायक्लो ऑक्सिजनेज एन्झाईम जे आहेत त्यांना इनिबिट करून ते काय करतात, पेनचे जे इम्पल्स कंडक्शनची जी प्रोसेस आहे ती ते स्टॉप करतात. ओके, अँड दे ॲक्ट ॲज अॅन अँटी इन्फ्लामेटरी अँड अँटीपायरेटिक एजंट्स. ओके, सो हे फर्स्ट लाईन ड्रग म्हणून यूज करतात. ओके, म्हणजे ते काय करणार आहेत, फक्त इन्फ्लामेशन आणि पेन हे जे दोन सिम्टम्स आहेत त्याचे ते रिलीफ करायचं काम करतात. ओके, बट रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे जे बोनला इंजुरी झालेली आहे, कार्टिलेजला इंजुरी झालेली आहे, त्याच्या रिकव्हरीमध्ये ह्यांचं कोणतंही काम नसतं. ओके, सो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहेत ॲज अॅन फर्स्ट लाईन ड्रग म्हणून ते यूज केले जातात. ओके, की ते फक्त इन्फ्लामेशन आणि पेन हे जे त्याचे सिम्टम्स आहेत ते रिकव्हरी करायला फक्त बॉडीला मदत करतात. ओके, बाकी रुमॅटॉइड आर्थरायटिसचे जे मेन सिम्टम्स दिसून येतात की बोन जे आहेत त्यांचं इरोजन होतं. ओके, कार्टिलेज आहे ते विअर्स ऑफ होतं, सायनोवियल फ्लुइडचं कंटेंट कमी होतं, सायनोवियल मेम्ब्रेनचं इन्फ्लामेशन होतं. ओके, सो हे जे आहेत बोन डॅमेज आणि कार्टिलेज डॅमेज ह्याच्यावर त्यांचा कोणताही इफेक्ट नाही आहे. ओके, नेक्स्ट कॅटेगरी बघायची झाली तर डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. ओके, दॅट इज DMARDS और which is also known as slow acting anti-rheumatoid drug SAARDS. ओके, सो त्यांची जी ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे ती स्लो आहे, रिलॅप्सेस आहे. ओके, सो दॅट्स वाय दे ऑल्सो नोन ॲज स्लो ॲक्टिंग अँटी रुमॅटॉइड ड्रग्स. ओके, सो हा सेकंड क्लास आपल्याला अँटी रुमॅटिक ड्रगमध्ये बघायचा आहे, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. ओके, आणि थर्ड आपल्याला क्लास बघायचा आहे बायोलॉजिक response modifier. Okay, that is BRMS. Okay, so the agent which modify the biological response of our body. Okay, so इथे क्लासिफिकेशन आहे अँटी रुमॅटिक ड्रगचं. फर्स्ट क्लास आहे नॉन बायोलॉजिकल ड्रग्स. ओके, सो ह्या क्लासिफिकेशनमध्ये NSAID हा पार्ट इन्क्लूड केलेला नाही आहे. ओके, पण फर्स्ट लाईन ड्रग जे आहे काही काही बुक्समध्ये आहे ते NSAID सुद्धा क्लासिफिकेशनमध्ये इन्क्लूड केलेला आहे. ओके, सो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आपण इन ब्रीफ एक चॅप्टर पूर्ण आपण त्याच्यावर बघितलेलं आहे. ओके, सो त्याच्यामधले ड्रग, त्यांची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, त्यांचे ॲडवर्स इफेक्ट कोणते आहेत, त्यांचे थेरॅपॅटिक यूज काय आहे हे ऑलरेडी तुम्हाला इन डिटेल माहिती आहे. ओके, सो त्याच्यामुळे जे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी या चॅप्टरमध्ये जेवढे पण ड्रग्स आहेत ते रुमॅटॉइड आर्थरायटिस या कंडिशनमध्ये ॲज अॅन फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. की ते काय करणार आहेत रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये फक्त
जे प्रायमरी रिलीफ आहे ते प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, सिम्पटम्सपासून त्यांच्या. बट त्या जे मेन कॉन्सिक्वेन्सेस आहेत की बोन डॅमेज आहे किंवा कार्टिलेज डॅमेज आहे ह्याच्यावर त्यांचा कोणताही इफेक्ट दिसून येत नाही. ओके, सो मेजर ड्रग जे यूज केले जातात, ॲक्च्युअल ड्रग जे यूज केले जातात फॉर रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशन दॅट इन्क्लूड्स नॉन बायोलॉजिकल ड्रग्स अँड बायोलॉजिकल ड्रग्स. ओके, सो फर्स्ट आहे त्याचं डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स दॅट इज DMARDS. त्याच्यामध्ये 2 सब क्लास आहेत, नॉन बायोलॉजिकल ड्रग्स, बायोलॉजिकल ड्रग्स. ओके, नॉन बायोलॉजिकल ड्रग्समध्ये फर्दर मोर सब क्लासेस आहेत दॅट इज इम्युनोसप्रेसंट. ओके, so immunosuppressants are nothing but the agent which causes the suppression of immunity system of body. ओके, मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की इम्युनिटी बॉडीचे सप्रेस करणारे एजंट ॲज अन ट्रीटमेंटमध्ये कसं काय यूज केले जातात. ओके, सो जे रुमॅटॉइड आर्थरायटिस हा डिसीज आहे आपण बघितलेला आहे की जो ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. म्हणजे आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती ऑटोमॅटिकली ॲक्टिवेशन होतं तिचं आणि ती आपल्याच बॉडीच्या एका पार्टला ॲज अन अँटीजन म्हणून ट्रीट करते आणि ॲक्शन शो करते. ओके, की जी आपल्या बॉडीला गरजेची नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे मग हे इम्युनिटी सप्रेस करणारे एजंट जे आहेत ते ह्या कारणासाठी जनरली रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशनमध्ये यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे जे अँटीजन अँटीबॉडीज रिॲक्शन होऊन जे डिसीज प्रोग्रेशन पॅथॉलॉजिकल कंडिशन्स ज्या अराईज होणार आहेत, रुमॅटॉइड आर्थरायटिस जे कंडिशन अराईज होणार आहे ती प्रिव्हेंट केली जाते. ओके, सो त्याच्यामुळे इम्युनोसप्रेसंट्स एजंट जे आहेत ते ॲज अन ट्रीटमेंट पार्ट ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिसचं ट्रीटमेंट पार्ट म्हणून यूज केले जातात. ओके, सो याच्यामध्ये मेजर ड्रग आहे मिथोट्रिक्झेट, आझाथिओप्रिन, सायक्लोस्पोरिन. ओके, नेक्स्ट ड्रग आहे सल्फासॅलाझिन, नेक्स्ट क्लोरोक्विन, हायड्रॉक्झिक्लोरोक्विन अँड लेफ्लुनोमाइड. Okay, so these drugs comes under a non-biological drugs. Okay, which comes under a disease modifying anti-rheumatic drug. Okay, next subclass आहे त्याचा biological agents. Okay, so under biological agent two classes are there, that is TNF alpha inhibitors and IL-1 antagonist. Okay, so TNF alpha हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे दॅट इज ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज टिश्यू नेक्रोसिस फॅक्टर. ओके, सो इट इज अँड सायटोकायनिन. ओके, सो हे जे आहे ते जनरली रिस्पॉन्सिबल फॉर विच ॲक्ट्स ॲज अन इन्फ्लामेटरी मेडिएटर्स. इन्फ्लामेशनचे जे मेडिएटर्स म्हणून ते ॲक्ट होतात आणि इन्फ्लामेशन प्रोसेस जे आहे ती मोर सिव्हिअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे जे आहेत ते यूज केले जातात. ओके, दॅट इज TNF अल्फा अँड इंटरल्युकिन 1. ओके, सो दॅट्स वाय त्यांना इनिबिट करणारे एजंट जे आहेत ते ॲज अन बायोलॉजिकल एजंट म्हणून रुमॅटॉइड आर्थरायटिस या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. ओके, सो याच्यामध्ये TNF अल्फा इनिबिटर्समध्ये आहे नरसेप्ट, नेक्स्ट आहे इन्फ्लिक्झिमॅब, नेक्स्ट आहे ॲडालीमुमॅब. ओके, आणि इंटरल्युकिन 1 अँटागोनिस्टमध्ये आहे अनाकिन्रा. ओके, so these drugs comes under a biological agents. Okay, next class आहे second class, that is adjuvant drugs that includes corticosteroids. त्याचं एक्झाम्पल आहे prednisolone and others. Okay, so these corticosteroids comes under a स्टिरॉइडल कॅटेगरीचे ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये मोस्टली प्रेडनिसोलॉन आणि अदर जे आहेत ते ड्रग जे आहेत ते स्टिरॉइड ड्रग्स ॲज अन ॲडज्युवंट ड्रग म्हणून रुमॅटॉइड आर्थरायटिस याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अँटी रुमॅटिक ड्रग. ओके, सो ह्याच्यामध्ये जो फर्स्ट क्लास आपण बघितला होता की जे फर्स्ट लाईन ड्रग म्हणून यूज केले जातात ते आहेत नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. ओके, सो ह्याच्यावर आपण इन डिटेल एक चॅप्टर बघितलेला आहे. ओके, सो तो तुम्हाला रिपीट पुन्हा आता ऐकायचा आहे म्हणजे तुमची रिव्हिजन होईल आणि तुम्हाला कळेल की ते इन्फ्लामेशन कसे प्रिव्हेंट करणार आहेत. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की COX-1 आणि COX-2 ह्या एन्झाईमला इनिबिट करून ते त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, COX-1 आणि COX-2 हे जे आहेत ते सायक्लो ऑक्सिजेनेज 1 आणि 2 विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ पेन इम्पल्सेस. ओके, पेन इम्पल्स कंडक्शनमध्ये ते रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, सो दॅट्स वाय NSAID ड्रग्स दॅट shows the inhibitory effect on COX-1 and COX-2 and that results into a inhibition of
पेन इम्पल्सेस. ओके, सो पेन इम्पल्सेस जनरेट होतात, त्यांच्यावर इन्हिबिटरी इफेक्ट शो होतो. ओके, बट नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज जे आहेत त्याच्यामध्ये जर टॉक्झिसिटी आपण बघितली, ॲडवर्स इफेक्ट बघितले, तर नेफ्रोटॉक्झिसिटी अँड हिपॅटोटॉक्झिसिटी विच मोस्ट कॉमनली ऑकर. ओके, सो नेफ्रोटॉक्झिसिटी विच इज असोसिएटेड विथ किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स आहेत त्यांचे डॅमेज होतं. ओके, hepatotoxicity that associated with liver. Okay, so that's why due to this major toxic effects, the use of NSAID is more complicated into a rheumatic arthritis drug. Okay, आणि फक्त जे सिम्पटम्स आहेत इन्फ्लामेशन आणि पेन त्याच्या रिकव्हरीमध्ये NSAID ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, त्यांचा जर क्रोनिक यूज झाला, जास्त वेळासाठी यूज झाला, तर नेफ्रोटॉक्झिसिटी आणि हिपॅटोटॉक्झिसिटी ह्या सिव्हिअर कंडिशन्स ज्या आहेत त्या बॉडीमध्ये अराईज होऊ शकतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. ओके, नेक्स्ट आपल्याला मेन क्लास बघायचा आहे. ओके, दॅट इज DMARDs, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग. ओके, so conditions to use a DMARD or general features of DMARDs that includes low doses are commonly used early in the course of the disease. Okay, so diseaseच्या अर्ली स्टेजमध्ये कमी डोस जो आहे तो ह्या ड्रगचा यूज केला जातो. used when the disease is progressing and causing deformities and damage. Okay, so disease प्रोग्रेशनच्या स्टेजमध्ये आहे की ज्याच्यामध्ये बोन्सचं डॅमेज आणि बोन्समध्ये डिफॉर्मिटीज आलेल्या आहेत, त्या कंडिशनमध्ये यूज केले जातात. यूज्ड व्हेन इन्फ्लामेटरी डिसीज इज नॉट रिस्पॉन्डिंग टू नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. ओके, सो फर्स्ट लाईन ड्रगमध्ये जे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग यूज केला जातं त्यांनासुद्धा ह्याचे जे इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स आहे किंवा पेन आहे तर त्यांच्यावर ते ड्रग यूज करूनसुद्धा त्यांच्यावर जेव्हा काही असर होत नाही अशा कंडिशनमध्ये DMARDs ड्रग यूज केले जातात. ओके, cannot repair the existing damage but prevent a further deformity. ओके, सो जे डॅमेज बोनला झालेलं आहे, कार्टिलेजला झालेलं आहे, ते रिपेअर ते करण्यामध्ये कोणतेही मेकॅनिझम करत नाही, तर ते काय करणार आहेत, फर्दर मोर अजून बोनचं डॅमेज होऊ नये किंवा कार्टिलेजला डॅमेज होऊ नये ते प्रिव्हेंट करायचं काम करतात. ओके, हॅव नो ॲनाल्जेसिक इफेक्ट, slow onset, their effects take from 6 weeks up to 6 months to be evident. Okay, so these are the general features and condition to use of DMARDs. Okay, so rheumatoid arthritis मध्ये आपण काय बघितलं, which is characterized by joint inflammation, synovial proliferation, destruction of cartilage tissues. Okay, ट्रीटमेंटमध्ये आहे जर सिम्पटम्स रिलीफसाठी जनरली नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग यूज केले जातात. त्याच्यानंतर रिटार्ड डिसीज प्रोग्रेशनमध्ये DMARDs आणि जनरली विच इज ऑल्सो नोन ॲज SAARDs ड्रग यूज केले जातात. ओके, सो बेसिक मोड ऑफ ॲक्शन जर रुमॅटॉइड अर्थरायटिस ड्रगचं बघितलं त्याच्यामध्ये आहे इम्युन कॉम्प्लेक्स कंपोज्ड ऑफ IgM ॲक्टिवेट्स कॉम्प्लिमेंट्स. ओके, सो रुमॅटॉइड अर्थरायटिस जेव्हा होतं त्याचं बेसिक मेकॅनिझम काय होतं बॉडीमध्ये की जेव्हा अँटीजन अँटीबॉडीज कॉम्प्लेक्स फॉर्म होतं दॅट रिझल्ट्स इन टू IgM ज्या अँटीबॉडीज आहेत त्या ॲक्टिवेट्स होतात. ओके, अँड दे शोज अ कॉम्प्लिमेंटरी रिस्पॉन्स इन टू अवर बॉडी. ओके, so that results into a release of cytokinins that includes TNF alpha, IL-1 that results into a chemotactic for neutrophils. ओके, सो जे न्यूट्रोफिल्स आहेत की ज्यांनी जे अँटीजन्स जे आहेत ते एनगल्फ केलेले आहेत त्यांच्यावर किमोटॅक्टिक रिस्पॉन्स जो आहे तो शो होतो. ओके, दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्फ्लामेटरी सेल्स सिक्रीट अ लायसोझोमल एन्झाईम दॅट रिझल्ट्स इन टू अ कार्टिलेज डॅमेज अँड इरोजन ऑफ बोन. ओके, सो किमोटॅक्टिक ऑफ न्यूट्रोफिल्सचं जेव्हा हॅपन होणार आहे तेव्हा काय होणार आहे, ते जे इन्फ्लामेटरी सेल्स आहेत दॅट रिझल्ट्स इन टू अ सिक्रिशन ऑफ लायसोझोमल एन्झाईम. ओके, सो त्यांच्यामधून लायसोझोमल एन्झाईम जे आहेत ते सिक्रीट व्हायला सुरुवात होते. ओके, अँड दिस लायसोझोमल एन्झाईम कॉजेस अ डॅमेज टू कार्टिलेज और कॉजेस अ इरोजन ऑफ बोन. ओके, so generally prostaglandin, it is an also second type of mediator which is responsible for vasodilation and pain. Okay, so inflammation चे प्रोसेससाठी मेनली प्रोस्टाग्लँडिन हे मेडिएटर्स म्हणून ॲक्ट होतं. ओके, आणि फर्दर मोर जे मेडिएटर्स आहे सायटोकायनिन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर
cartilage damage and erosion of bones. Okay, so this is a basic mechanism of rheumatoid arthritis. Okay, so आपल्याला फर्स्ट मेजर ड्रग बघायचा आहे अंडर रुमॅटॉइड आर्थरायटिस, दॅट इज मिथोट्रिक्झेट. ओके, सो मिथोट्रिक्झेट हा जो ड्रग आहे तो ॲज अन अँटी कॅन्सर म्हणून सुद्धा प्रायमरीली यूज केला जातो. ओके, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये डिफरंट काइंड ऑफ मोड ऑफ ॲक्शनने तो ॲक्ट होतो. त्याच्यामध्ये फर्स्ट मोड ऑफ ॲक्शन आहे त्याची increases the adenosine level. Okay, so adenosine it is generally responsible for inflammation, decrease into a inflammations. Okay, so आपल्या बॉडीमध्ये adenosine which is responsible for decrease into a inflammatory processes. Okay, so इथे मिथोट्रिक्झेट काय करणार आहे, इन्क्रीज इंटू अ लेवल ऑफ ॲडिनोझिन. ओके, सो ॲडिनोझिनची लेवल इन्क्रीज केल्यामुळे काय होणार आहे, इन्फ्लामेशनची प्रोसेस जी आहे ती मोर अमाऊंटमध्ये डिक्रीज होणार आहे. ओके, सो बाय दिस mechanism this methotrexate reduces the inflammatory response of rheumatoid arthritis. Okay, next आहे त्याची mode of action decrease cytokinin level. Okay, सो सायटोकायनिन्स आपण मगाशी बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये INF अल्फा फॅक्टर आहे, त्याच्यानंतर IL-1 IL-6 हे जे आहेत ते इंटरल्युकिन विच इज रिस्पॉन्सिबल विच ॲक्ट्स एज अन सायटोकायनिन अँड विच रिस्पॉन्सिबल फॉर बोन डॅमेज अँड इरोजन्स. ओके, सो सेकंड मोड ऑफ ॲक्शनमध्ये सांगितलेलं आहे डिक्रीजेस अ सायटोकायनिन लेवल. ओके, सो मेन जे रिझन्स आहे रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी सायटोकायनिन्स त्याचंच लेवल डिक्रीज केल्यामुळे ते जे आहे ते मिथोट्रिक्झेट ड्रग जो आहे तो रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये बेनिफिशियल इफेक्ट शो करतो. ओके, नेक्स्ट आहे इन्क्रीज apoptosis of cell. Okay, so apoptosis generally increase into apoptosis process, apoptosis which is generally सेल जे आहे ते त्याचं इन्फ्लामेशन जे आहे ते रिड्यूस करण्यासाठी हेल्प करतं. ओके, सो फर्स्टली आपण अपोप्टोसिस प्रोसेस म्हणजे काय हे बघूया. सो इट इज अ प्रोग्राम सेल डेथ. ओके, सो आपली बॉडी जी आहे ती एक असं प्रोग्राम फॉर्म करते आणि ते जे इन्फ्लामेटरी सेल्स आहेत त्यांचं आपोआप डेथ जी आहे ती बॉडीमध्ये होते ड्यू टू द प्रोग्राम सेल डेथ ऑर्गनाइज्ड बाय आवर बॉडी. ओके, सो इथे तुम्हाला ब्ल्यू कलरचा जो सेल दिसतोय दॅट इज फॉल्टी एन्झाईम मस्ट बी डायजेस्टेड अँड दे हॅव बीन इनकॉर्पोरेटेड इनटू अ अदर सेल, की ज्या सेलमध्ये जे इन्फ्लामेटरी सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये लायसोझोमल एन्झाईम प्रेझेंट आहेत. ओके, सो नेक्स्ट स्टेजला तुम्हाला सेल दिसतो की ज्याच्यामध्ये न्यूक्लियसचं कंडेन्सेशन झालेलं आहे आणि लोब्स आणि ब्लेब्स जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर काय होतं, अपोप्टोसिस ज्या प्रोसेस होते त्याच्यामध्ये सेल्स जो आहे तो बर्स्ट होते आणि त्याच्यामधून अपोप्टोसिस कॉज करणाऱ्या ज्या बॉडीज आहेत ते रिलीज होतात. ओके, आणि लास्टला जे आहे ते स्कॅव्हेंजर सेल विच डायजेस्ट द अपोप्टिक बॉडी. ओके, तर सेलमधून जे अपोप्टिक बॉडी रिलीज झालेले आहेत त्याला हे स्कॅव्हेंजर सेल जे आहेत ते म्हणजे आपल्या बॉडीचे जे इम्युनिटीमध्ये जे प्रोटेक्टिव्ह सेल्स आहेत त्या काय करणार आहेत, एंगल्फ करणार आहेत. ओके, सो इन डिटेल प्रोसेस बघायची झाली तर फर्स्ट आहे सेल डॅमेज्ड, stress or triggered by the body signals being undergoes the apoptosis process. ओके, सो असे सेल की जे डॅमेज झालेले आहेत, स्ट्रेस आहे त्यांच्यामध्ये किंवा ट्रिगर्ड बाय अ बॉडी सिग्नल, बॉडीतून सिग्नल मिळाल्यामुळे ते जे सेल्स आहेत त्यांचं काय होतं, अपोप्टोसिस स्टार्ट होतं. ओके, सो आपल्याला माहिती आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं आहे की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समध्ये बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये तो सेल जो आहे त्याचं ट्रिगरिंग स्टार्ट होतं. ओके, सो त्या सेलमध्ये काय होतं, सेकंड प्रोसेस द सेल बिगिन्स टू श्रिंक अँड फॉर्म अ ब्लेब्स. ओके, सो शेल जो आहे तो श्रिंक व्हायला फॉर्म होणार आहे, म्हणजे ब्लेब्स म्हणजे काय, जो स्टार शेप त्याचा होतं. ओके, म्हणजे एक बाजू ओढून धरल्यासारखी आणि एक बाजू आत जाते असा, त्याच्यामुळे त्याची जी सेल मेम्ब्रेन आहे ती ब्लेब्स फॉर्म करते. ओके, प्रोटीन्स आर ॲक्टिवेटेड टू ब्रेक डाऊन सेल्युलर कंपोनंट्स. थर्ड स्टेप आहे एन्झाईम ब्रेक्स डाऊन न्यूक्लियस अँड द सेल इमिट्स अ सिग्नल टू अट्रॅक्ट अ मॅक्रोफेजेस. ओके, सो सेलमध्ये जे न्यूक्लियस आहेत दॅट रिझल्ट्स इंटू अ ब्रेकडाऊन ऑफ दॅट सेल्स अँड दॅट रिझल्ट्स टू इमिट अ सिग्नल्स टू अट्रॅक्ट अ मॅक्रोफेजेस. त्याच्यानंतर सिग्नल्स सेंड केले जातात
की मॅक्रोफेजेस जे आहेत त्यांची एंट्री तिथे होते. ओके, त्या सिग्नलिंगमुळे. आणि मायक्रोफेज काय करणार आहेत, मग त्याला इंगल्फ करणार आहेत. ओके, सो ब्रेक्स सेल्स 4थ्या स्टेपमध्ये काय होतं, ॲप्टोसिस झाल्यावर सेलचं ब्रेक्स इंटू सेव्हरल स्मॉलर पीसेस कंटेनिंग सेल कंपोनंट्स अँड डिस्ट्रॉइड न्यूक्लियस, की डिस्ट्रॉय झालेला जो न्यूक्लियस आहे आणि सेल कंपोनंट आहे त्याचे स्मॉलर पार्टमध्ये डिवायडेशन होतं. आणि फायनली मायक्रोफेजेस रिकग्नाइज द सेल पार्ट्स अँड रिमूव्ह देम फ्रॉम द बॉडी. ओके, सो त्याच्यामुळे मायक्रोफेजेस जे आहेत ते काय करणार आहेत, ते जे ॲप्टोसिस झालेलं सेल आहे त्याला एनगल्फ करणार आहेत आणि बॉडीमधून रिमूव्ह करायचं काम करणार आहे. ओके, सो दॅट प्रोसेस जी आहे ती इन्क्रीज करायचं काम जे आहे ते मिथोट्रिक्झेट करतं. ओके, सो इन्क्रीजेस द अपोप्टोसिस ऑफ सेल. ओके, म्हणजे काय करणार आहे की प्रोग्राम सेल डेथ जो आहे बॉडी करून ती जी प्रोसेस आहे ती इन्क्रीज करणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे इनिबिटरी इफेक्ट ऑन डायहायड्रोफोलेट. ओके, सो डायहायड्रेट फोलेट रिडक्टेज हे एन्झाईम आहे. जनरली हे जे एन्झाईम आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मायक्रोफेजेस अँड लिम्फोसाइट or responsible for influence of this macrophages and lymphocytic functions. Okay, and that results into a responsible for cell death and inflammation. Okay, so ह्याच्यावर जे आहे ते इनिबिटरी इफेक्ट जो आहे तो शो करणार आहेत. ओके, सो डायहायड्रोफोलेट रिडक्टेज ह्या एन्झाईमवर इनिबिटरी इफेक्ट जे आहेत ते शो करतात. ओके, सो मोड ऑफ ॲक्शन मिथोट्रिक्झेट ॲक्ट्स ॲज अन कॉम्पिटेटिव्ह ॲनालॉग ऑफ. सो हे लास्टचा जो पॉईंट आहे तो आपण इन डिटेल बघूया. कॉम्पिटेटिव्ह ॲनालॉग ऑफ फोलेट ब्लॉकिंग डायहायड्रोफोलेट रिडक्टेज प्रिव्हेंटिंग अ फॉर्मेशन ऑफ tetrahydrofolate and blocking purines biosynthesis. These drugs, much like AZA, induces a apoptosis of activated lymphocytes. ओके, म्हणजे काय सांगितलं आता तुम्हाला इथे नॉर्मल DNA फॉर्म व्हायचं मेकॅनिझम बॉडीमध्ये कसं होतं ते तुम्हाला इथे दिसतंय. फोलिक ॲसिड आहे त्याचं कन्वर्जन डायहायड्रोफोलिक ॲसिडमध्ये होतं, त्याच्यानंतर टेट्राहायड्रोफोलिक ॲसिडमध्ये होतं, देन डिलेट फॉर्म होतं, देन पिरिन सिंथेसिस होतं आणि मग DNA फॉर्म होतं. ओके, सो इथे ज्या दोन प्रोसेस आहेत, फॉलिक ॲसिडचं कन्वर्जन डायहायड्रोफोलिक ॲसिडमध्ये व्हायला टेरोएट सिंथेटेज हे एन्झाईम जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यानंतर जे फोलिक ॲसिड फॉर्म झालेलं आहे त्याचं कन्वर्जन टेट्राहायड्रोफोलिक ॲसिडमध्ये होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम डायहायड्रोफोलिक ॲसिड रिडक्टेज एन्झाईम. ओके, अँड दिस टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड जे आहे त्याचं कन्वर्जन जे आहे ते थॅमिडिलेटमध्ये होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम थॅमिलिडेट सिंथेज. ओके, सो इथे मिथोट्रिक्झेट काय करणार आहे, इनिबिटरी इफेक्ट ऑन डायहायड्रोफोलेट रिडक्टेज. ओके, सो डायहायड्रोफोलेट रिडक्टेजवर तो इरिव्हर्सिबली इनिबिशन त्या एन्झाईमचं करतं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की फोलिक ॲसिडपासून जे टेट्राहायड्रोफोलेट फॉर्म होतं आहे विच इज युटिलाइज्ड फॉर फर्दर प्युरिन सिंथेसिस अँड DNA सिंथेसिस. सेलमध्ये DNAचं सिंथेसिस करण्यासाठी जे आहे ते डायहायड्रोफोलेटचं कन्वर्जन टेट्राहायड्रोफोलेटमध्ये होणं गरजेचं आहे. ती जी स्टेप आहे ती इनिबिट केली जाते आणि त्याच्यामुळे सेलमध्ये जे DNA फॉर्मेशन आहे ते होत नाही आणि त्याच्यामुळे सेलची डेथ होते. ओके, सो दिस इज अन मोड ऑफ ॲक्शन ऑफ मिथोट्रिक्झेट. ओके, सो मोड ऑफ ॲक्शनमध्ये आपण इन ब्रीफ मोड ऑफ ॲक्शन बघितलेली आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे यूज ऑफ मिथोट्रिक्झेट. सो फर्स्ट यूज आहे इट ॲक्ट्स ॲज अन अँटीनिओब्लास्टिक एजंट. ओके, सो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये मिथोट्रिक्झेट मेनली यूज केला जातो. त्याच्यामध्ये टाईप बघा, कोरिओकार्सिनोमा, ट्रोपोब्लास्ट ट्युमर, इम्युनोसप्रेसिव्ह एजंट. त्याच्यानंतर डिफरंट काइंड ऑफ कॅन्सरमध्ये ॲज अन अँटीनिओब्लास्टिक म्हणून यूज होतं. त्याच्यानंतर रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे, रेझिस्टंट अस्थमा आहे, सोरायसिस लाईक कंडिशन्स आहे. या कंडिशनमध्ये जो आहे तो मिथोट्रिक्झेट ड्रग यूज केला जातो. ओके, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी जनरली मिथोट्रिक्झेट ड्रग यूज केला जातो. ओके, नेक्स्ट आहे ॲडवर्स इफेक्ट ऑफ मिथोट्रिक्झेट. ओके, सो फर्स्ट आहे मेगालोब्लास्टिक ॲनेमिया, थ्रोम्बोसायटोपेनिया, ल्युकोपेनिया, अप्लासिया, ओरल इंटेस्टिनल अल्सर, डायोरिया, ॲलोपेसिया अँड लिव्हर डॅमेज. ओके, सो ॲडवर्स इफेक्टमध्ये मोस्ट कॉमन ॲडवर्स इफेक्ट आहेत नौझिया, वोमिटिंग, म्युकोझल अल्सर, बोन मॅरो डिप्रेशन्स. ओके, सो फर्स्ट जे दोन आहेत नौझिया, वोमिटिंग, जे
जे इफेक्ट्स आहेत ते लाईट आहेत. ओके, सिव्हिअर इफेक्ट कोणते दिसतात तर म्युकोझल अल्सर अँड बोन मॅरो डिप्रेशन्स. ओके, सो म्युकोझल जी मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये अल्सर्स फॉर्म होतात. ओके, जसं आपल्या तोंडामध्ये वगैरे माउथ अल्सर येतात, सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं असेल. ओके, सो जे म्युकोसल मेम्ब्रेन आहे त्याला बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं. ओके, नेक्स्ट आहे बोन मॅरो डिप्रेशन. तर बोन मॅरो डिप्रेशन झाल्यामुळे काय होतं, बोन मॅरो तुम्हाला माहिती आहे की बोन मॅरो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ आरबीसीसचं सिंथेसिस जे आहे ते बोन मॅरोमध्ये होतं. ओके, सो बोन मॅरो डिप्रेशन झाल्यामुळे काय होणार आहे, आरबीसीचं जे सिंथेसिस आहे ते बॉडीमध्ये होणार नाही आहे. ओके, सो दॅट रिझल्ट्स इन टू अ डिक्रीज इन द काउंट ऑफ red blood cells into our body. Okay, and this produces a major kind of severe conditions into our body. Okay, so these are the severe side effect which is associated with methotrexate drug. Okay, next drug आपल्याला बघायचा आहे azathioprine. Okay, so purine antimetabolite, potent suppressant of cell mediated immunity, affects differentiation of functions of T cell and natural killer cells. Remission in rheumatoid arthritis is less, but some cases not responding to a gold may respond to it. Give along with corticosteroids. Dose 2.5 to 5 mg per kg per day. Okay, so azathioprine हा जो ड्रग्ज आहे इट्स acts as an प्रो ड्रग. ओके, सो इट इज अँड प्युरिन अँटीमेटाबोलाइट्स. ओके, सो जे प्युरिन मेटाबॉलिझमची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याचं मेटाबॉलिझम होऊ न देण्यासाठी जनरली अझाथायोप्रिन ॲक्ट होतो. ओके, इट्स ॲक्ट्स ॲज अन सप्रेसंट ऑफ सेल इम्युनिटी, सेल मेडिएटेड इम्युनिटी. ओके, सो सेल मेडिएटेड इम्युनिटी म्हणजे काय तर बॉडीमध्ये सेल्स आहेत, टी सेल्स आहेत, बी सेल्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटी फंक्शन्स ऑफ इम्युनिटी सिस्टीम ऑफ बॉडी. ओके, सो हे जे सेल मेडिएटेड इम्युनिटी आहे त्याच्यावर ते सप्रेसंट इफेक्ट शो करतात. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, टी सेल्स आणि बी सेल्सची ॲक्टिव्हिटी आहे ती इनिबिट केली जाते, सप्रेस केली जाते आणि त्याच्यामुळे बॉडीची जी इम्युनिटी आहे जी आर्थरायटिस कंडिशनमध्ये त्याचं ॲक्टिवेशन झाल्यामुळे आर्थरायटिस कंडिशन अराईज होते ती प्रिव्हेंट केली जाते. ओके, so remission in the rheumatoid arthritis is less, but some cases not responding to a gold may respond to it. म्हणजे काही जे गोल्डचे जे थेरीज आहेत रुमॅटॉइड अर्थरायटिसच्या की ज्याच्यामध्ये कोणताही रिस्पॉन्स पेशंटमध्ये दिसत नाही, त्या पेशंटच्या कंडिशनमध्ये अझोथ्रायोपिन जो आहे तो मोर इफेक्टिव्ह दिसून आलेला आहे. ओके, डोस बघितला जायचा तर 2.5 to 5 mg per kg per डे आहे. ओके, सो अझाथ्रायोपिन जो आहे तो प्रो ड्रग आहे. ओके, बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते 6-thiogonianमध्ये होतं. ओके, सो इट इनिबिट द डी नोव्हो प्युरिन सिंथेसिस. ओके, इट्स ॲक्ट्स ॲज अन अँटीमेटाबोलाइट ऑफ प्युरिन. प्युरिनचं जे मेटाबॉलिझम आहे, प्युरिन जे आहे त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते मेटाबोलाइट फॉर्ममध्ये होण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे ॲडिनिन आणि गॉनिन सिंथेसिस जे आहे ते प्रिव्हेंट करायचं काम जे आहे ते अझाथ्रायोपिन करतं. ओके, अँड देअर बाय इट कॉजेस द फॉल्टी DNA फॉर्मेशन्स. ओके, सो तो काय करणार आहे 6-mercaptopurine म्हणून ॲक्ट होणार आहे. सो त्याच्यामुळे 6-thiogonian जो बेस आहे DNAचा तिथे जाऊन तो बाइंड होतो अँड दॅट्स वाय रिझल्ट्स इन टू अ faulty DNA formation and that results into a cell death. Okay, so generally it acts generally by inhibiting or inhibitory effect on T cells and B cells. Okay, सो साईड इफेक्ट्स जर आपण बघितले अझाथ्रायोपिनचे त्याच्यामध्ये नोशिया, वॉमिटिंग, डायोरिया, लॉस ऑफ ॲपेटाईट, हेअर लॉस जस्ट कॉमन साईड इफेक्ट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर थायोप्युरिनच्या डेरिव्हेटिव्ज आहेत अझाथायोप्युरिन, दॅट इज अझाथायोप्रिन अँड मर्कॅप्टोप्युरिन. ओके, त्याचे युजेस आहेत स्टिरॉइड डिपेंडंट डिसीज, स्टिरॉइड अनरिस्पॉन्सिव्ह डिसऑर्डर्स, त्याच्यानंतर रिकरंट फ्लेअर्स अँड रिक्वायरिंग रिपीटेड स्टिरॉइड्स इक्वली इफेक्टिव्ह इन CD अँड UC. ओके, सो इथे काय सांगितलं आहे इक्वली इफेक्टिव्ह इन CD अँड UC डिसऑर्डर्स. ओके, सो दिस डिसऑर्डर्स विच इज असोसिएटेड विथ गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट डिसऑर्डर.
in which inflammation of GI tract causes. Okay, so CD it is nothing but the Crohn's disease, and UC it is nothing but the ulcerative colitis conditions. Okay, so both these conditions are associated with GI tract inflammations. Okay, so ह्या कंडिशनमध्ये जे आहे ते अझाथायोप्रिन आणि मर्कॅप्टोप्युरिन इफेक्टिव्ह आहेत. मेंटेन्स रिमिशन अँड प्रिव्हेंट्स रिकरन्स इन CD आफ्टर अ सर्जरी रिसेक्शन्स. ओके, दॅट इज क्रोन्स डिसीजमध्ये जे जनरल सर्जरी आफ्टर रिसेक्शनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये रिकरन्स जे आहे ते प्रिव्हेंट करण्याचं काम जे आहे ते अझाथायोप्रिन आणि मर्कॅप्टोप्युरिन हे ड्रग करतात. ओके, नेक्स्ट ड्रग आहे हायड्रॉक्झिक्लोरोक्विन, क्लोरोक्विन. सो प्रायमरीली दिस कॅटेगरी ऑफ ड्रग ॲक्ट ॲज अन मलेरियल. mechanism of action is unknown, but possible mode of action that explained by reduce the monocyte, that is IL-1 interleukin 1, that results into a beta lymphocytes inhibited. ओके, सो काय करणार आहे, जे इंटरल्युकिन 1 आहे त्याला त्याची लेवल रिड्यूस करणार आहे, अँड दॅट रिझल्ट्स इंटू अ बीटा लिम्फोसाइट सेल्स जे आहेत ते इनिबिट होणार आहेत. ओके, द नेक्स्ट इज दॅट अँटीजन प्रोसेसिंग इज इंटरफिअर्ड. ओके, सो अँटीजनचं जे प्रोसेसिंग आहे ते काय केलं जातं, इंटरफिअर्ड केलं जातं. त्याच्यामुळे अँटीजन अँटीबॉडी जे रिॲक्शन्स ट्रिगर होणार आहेत ते प्रिव्हेंट केल्या जातात. ओके, नेक्स्ट आहे लायसोझोमल स्टॅबिलायझेशन अँड फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजिंग. ओके, सो लायसोझोमल स्टॅबिलायझेशन मीन्स जे लायसोझोमल एन्झाईम जे इन्फ्लामेटरी सेल सिक्रेट करणार आहेत ती जी प्रोसेस आहे ती स्टॅबिलाइज केली जाते, आणि फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजिंग इफेक्ट शो करतात. ओके, सो मीन्स दे ॲक्ट ॲज अन अँटीऑक्सिडंट. ओके, सो दे शोज द इफेक्ट लाईक अँटीऑक्सिडंट्स. ओके, सो त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे ज्या ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन्स फॉर्म होणार आहेत त्या प्रिव्हेंट केल्या जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द, हा जो आपण फर्स्ट क्लास बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण मेथोट्रेक्सेट बघितलेला आहे, त्याच्यानंतर आपण अझाथायोप्रिन बघितलेला आहे, आणि त्याच्यानंतर हायड्रॉक्झिक्लोरोक्विन आणि क्विनिन कॅटेगरीचा ड्रग बघितलेला आहे, की जे क्लासिफिकेशन जर तुम्ही बघितलात तर डिसीज मॉडिफाईंग अँटीरोमॅटिक ड्रग ह्याच्यामध्ये येतात नॉन बायोलॉजिकल ड्रग्समध्ये. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बायोलॉजिकल एजंट्स. ओके, सो त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, TNF अल्फा इनिबिटर आणि इंटरल्युकिन 1 अँटागोनिस्ट. ओके, सो त्यांचे जे बेसिक फंक्शन्स आहेत, काय काम करतात ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, सो आता आपण बायोलॉजिकल एजंट स्टार्ट करूया. Okay, so biological response modifier that includes two classes, that is interferons that interfere with DNA and RNA synthesis of cell, effective against a certain leukemias and lymphomas. Okay, and next आहे that is monoclonal antibodies, that example त्याचा आहे trastuzumab, bevacizumab and rituximab. Okay, सो त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे इन्फ्लिक्झिमॅब. ओके, सो कायमेरिक 25% माउस अँड 75% ह्युमन मोनोक्लोनल अँटीबॉडीज अगेन TNF अल्फा. ओके, दॅट इज ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा. ओके, सो इट ॲक्ट्स ॲज अन मोनोक्लोनल अँटीबॉडीज. ओके, सो मोनोक्लोनल अँटीबॉडीज इट इज नथिंग बट द असे अँटीबॉडीज की जे स्पेसिफिक अँटीजन अगेन्स्ट त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एखादा अँटीजन आहे त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करायच्या असतील. ओके, सो रॅटमध्ये काय केलं जातं, ते अँटीजन इंजेक्ट केले जातात आणि त्याच्यानंतर ज्या अँटीबॉडीज फॉर्म झालेल्या आहेत त्या सेपरेट आउट करून घेतल्या जातात. ओके, आणि त्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या स्पेसिफिकली त्या अँटीजन अगेन्स्टच ॲक्शन शो करतात. ओके, इट इज नथिंग बट द मोनोक्लोनल अँटीबॉडीज. ओके, सो इन्फ्लिक्झिमॅब आहे विच शोज ॲक्शन against the TNF alpha factor only. Okay, so the IV infusion with induction at 2 and 6 weeks and maintenance every 8 weeks thereafter. Okay, so uses आहेत त्यांचे in rheumatoid arthritis condition, ankylosing spondylitis, Crohn's disease, ulcerative colitis and psoriasis like conditions. Okay, so इथे जे अल्कायलोजिंग स्पॉन्डिलायटिस ही कंडिशन सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये पण युरिक ॲसिडचं डिपॉझिशन होतं इन जॉईंट्स अंडर स्किन. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू इन्फ्लामेशन ऑफ दॅट
particular site. Okay, that results into a ankylosing spondylitis like conditions. Okay, सो अल्कालोजिंग स्पॉन्डिलायसिसमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे तर इट इज ॲन इन्फ्लामेटरी आर्थरायटिस लाईक कंडिशन्स ओके दॅट रिझल्ट्स इन टू अ जनरली अफेक्ट्स द जॉईंट्स अँड स्पाईन ओके जे स्पाईन रिजन आहे आणि जॉईंट्स आहे तिथे मेनली जे आहे ते इन्फ्लामेशन दिसून येतं आर्थरायटिस कंडिशन लाईक इन्फ्लामेशन तिथे दिसून येतं ओके दॅट कंडिशन इज नोन ॲज अल्कायलोजिंग स्पॉन्डिलायटिस कंडिशन्स ओके सो ह्या कंडिशनमध्ये जनरली इन्फ्लिक्झिमॅब हा ड्रग जो आहे तो यूज केला जातो ओके मोड ऑफ ॲक्शन जर इन्फ्लिक्झिमॅबची बघितली तर तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये दिसतं आहे की ही ब्ल्यू कलरचा जो सेल आहे तो मायक्रोफेज आहे और ॲक्टिवेटेड टी सेल आहे ओके विच इज ॲन इम्युनिटी सेल ओके त्याच्यानंतर जे वाय शेप तुम्हाला दिसते त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत ओके की ज्या इन्फ्लिक्झिमॅब आहेत ओके सो इन्फ्लिक्झिमॅब विच टार्गेट्स द ट्रान्समेम्ब्रेन TNF अल्फा फॅक्टर ओके सो पिंक कलरचे जे डॉट डॉट 3 तुम्हाला दिसतात त्या आहेत TNF अल्फा ओके की ज्याला इन्फ्लिक्झिमॅब ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजने टार्गेट केलेला आहे ओके सो बाइंड्स टू द ह्युमन TNF अल्फा विथ हाय स्पेसिफिसिटी ॲफिनिटी अँड ॲव्हिडिटी ओके सो त्या TNF अल्फाला हाय स्पेसिफिसिटी आणि ॲफिनिटीने त्या ज्या इन्फ्लिक्झिमॅब मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत त्या जाऊन बाइंड होतात ओके सो इन्फ्लिक्झिमॅब टार्गेट अ सोल्युबल TNF अल्फा ओके सो सोल्युबल जे TNF अल्फा आहे त्यांनासुद्धा ते टार्गेट करणार आहेत त्यालासुद्धा जाऊन ते बाइंड होणार आहेत ओके सो इन्फ्लिक्झिमॅब टार्गेट रिसेप्टर बाउंड TNF अल्फा रिसेप्टर ओके सो इथे जे TNF अल्फा रिसेप्टर आहे तिथे TNF अल्फा बाइंड झाल्यामुळे ते जे काही इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स जे आहेत ओके ते जे प्रोड्यूस करणार आहेत विच कॉजेस अ डॅमेज टू अ बोन ऑर डॅमेज टू अ कार्टिलेज ओके पण इथे काय होणार आहेत मोनोक्लोनल अँटीबॉडीज ज्या आहेत त्या TNF अल्फा फॅक्टरला जाऊन बाइंड होणार आहेत आणि मग ड्यू टू द चेंज इन टू द कन्फर्मेशन ऑफ दॅट TNF अल्फा फॅक्टर ते जेव्हा रिसेप्टरला जाऊन त्याच्या बाइंड होणार आहेत तेव्हा ते त्यांची जी ॲक्शन आहे ती शो करू शकत नाही ओके अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ नो ॲक्टिव्हिटी like bone erosion or cartilage wears off okay so ही झाली basic mode of action of infliximab okay next adverse effect आहेत upper respiratory tract infection activation of latent tuberculosis infusion site reaction headache cough increase the risk of skin cancer that include melanoma okay so these are the adverse drug reactions which is associated with infliximab okay infliximab जे आहे ते युजेस जर आपण त्याचे बघितलं तर सोरायसिस लाईक कंडिशन आहे ओके सोरायसिस इट इज ॲन स्किन डिसऑर्डर त्याच्यानंतर रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे त्याच्यानंतर सोरायटिक अर्थरायटिस आहे अल्कायलोजिंग स्पॉन्डिलायटिस कंडिशन अल्सरेटिव्ह कोलायटिस क्रोन्स डिसीज अँड ॲक्यूट अँड मेंटेनन्स लाईक कंडिशन्स ओके सो ह्या सगळ्या डिसऑर्डर्समध्ये इन्फ्लिक्झिमॅब जो आहे तो यूज केला जातो ओके नेक्स्ट क्लास जो आहे तो ॲडज्युअंट ओके सो जे आपण बायोलॉजिकल एजंट आहे त्याच्यामध्ये जो ड्रग बघितलेला आहे इन्फ्लिक्झिमॅब ओके सो सेकंड ड्रग त्याच्यामध्ये आहे अबॅटासेप्ट विच ऑल्सो शोज द इनिबिटरी इफेक्ट ऑन इम्युनिटी सेल्स दॅट इज टी सेल्स आणि बी सेल्स ओके सो अबॅटासेप्ट हा जो ड्रग आहे तो तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे इन्फ्लिमॅक्स नंतर इन्फ्लिक्झिमॅब नंतर अबॅटासेप्ट हा ड्रग आहे विच शोज द इनिबिटरी रिस्पॉन्स ऑन टी सेल ॲक्टिवेशन अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इम्युनिटी सपरेशन ओके so that shows the symptomatic relief from rheumatoid arthritis okay so हे जे दोन ड्रग्स आहेत इन्फ्लिक्झिमॅब विच ॲक्ट्स थ्रू द TNF अल्फा इनिबिटर आणि अबॅटासेप्ट आहे विच ॲक्ट्स थ्रू द इनिबिशन ऑफ टी सेल्स ओके नेक्स्ट आपल्याला कॅटेगरी बघायची आहे ॲडज्युव्हंट की ज्याच्यामध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड्स आहे त्याच्यामध्ये प्रेडनिसोलोन हा ड्रग आहे ओके सो इट इज ॲन सिंथेटिक ॲनालॉग ऑफ मेजर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स दॅट इज कॉर्टिसोल ऑर हायड्रोकॉर्टिसोन्स ओके सो इफेक्टिव्ह फॉर एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंट्राॲक्युलर इन्फ्लामेशन्स ओके
सो एक्सटर्नल अँड इंट्राऑक्युलर इन्फ्लामेशन जे आहे ते रिड्यूस करण्यासाठी जनरली प्रेडनिसोलान ड्रग जो आहे तो इफेक्टिव्ह आहे. ओके. कमर्शियली फॉर्म्युलेटेड ॲज ॲसिटेट अँड फॉस्फेट, ॲसिटेट डेरिव्हेटिव्स being more effective as an anti-inflammatory agents. Okay. So not available as ophthalmic ointment. Okay. So prednisolone is a steroid medication used to treat a certain types of allergies, inflammatory conditions, autoimmune disorders. Okay. So some of these conditions includes adrenocortical insufficiency, high blood calcium, rheumatoid arthritis, dermatitis, eye inflammation, asthma and multiple sclerosis. So it is used by the oral intravenous injection, as a skin cream and as an eye drop. Okay, so these are the different formulations of prednisolone. Okay, so mode of action बघूया आपण prednisolone, that is corticosteroid ची. It inhibits the phospholipase A2 enzyme that decrease into the arachidonic acid synthesis, decrease prostaglandin synthesis and leukotriene synthesis. ओके, सो ते काय करणार आहेत, जे फॉस्फोलायजेस ए एन्झाईम आहेत ते इनिबिट करणार आहेत. ओके, सो दॅट रिझल्ट्स इंटू डिक्रीज इंटू द ॲरॅचिडॉनिक सिंथेसिस. त्याच्यामुळे ॲरॅचिडॉनिकचं सिंथेसिस डिक्रीज होणार आहे. ॲरॅचिडॉनिकपासून आपल्याला माहिती आहे प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस केलं जातं. ॲरॅचिडॉनिकचं सिंथेसिस कमी झाल्यामुळे डिक्रीज इंटू द लेवल ऑफ प्रोस्टाग्लँडिन सिंथेसिस अँड ल्युकोट्राईन सिंथेसिस. ओके, सो प्रोस्टाग्लँडिन आणि ल्युकोट्राईन्स आपल्याला माहिती आहेत की रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये पेन आणि इन्फ्लामेशन जे आहे, बोनचं जे डॅमेज आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, त्यांची क्वांटिटी कमी केल्यामुळे काय होणार आहे, रुमॅटॉइड अर्थरायटिसपासून जे आहे ते रिलीफ मिळायला सुरुवात होणार आहे. ओके, सो दिस इज अन मोड ऑफ ॲक्शन ऑफ कॉर्टिकोस्टिरॉइड्स. साईड इफेक्ट्स ऑफ कॉर्टिकोस्टिरॉइड्स दॅट इन्क्लूड्स मूड चेंजेस, increase blood sugar levels and elevated blood pressures. Okay, साइड इफेक्ट्स ऑफ कॉर्टिकोस्टिरॉइड्स मध्ये काय काय सांगितलेलं आहे, देअर विल बी अ चान्सेस ऑफ मूड चेंजेस, ब्लडची शुगर लेवल आहे ती इन्क्रीज होण्याचे चान्सेस आहेत आणि ब्लड प्रेशर जे आहे ते सुद्धा इन्क्रीज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूया आपण इन ब्रीफ. दॅट इज प्रेडनिसॉल इटसेल्फ इनॅक्टिव्ह अँड मस्ट फर्स्ट बी produced to prednisolone by 11 beta hydroxysteroid dehydrogenase. The steroid binds to the receptor that triggers the production of specific protein. Glucocorticoids are naturally occurring hormones that prevents or suppress the inflammation and immune response when administered at pharmacological doses. At a molecular levels, unbound glucocorticoids readily cross cell membranes and bind with high affinity to specific cytoplasmic receptor. This binding induces a response by modifying a transcription and ultimately protein synthesis to achieve the steroid's intended action. Okay, so this modified the DNA transcription process and thereby it affects a inflammatory cell. Okay, and also it affects a prostaglandins and interleukin production that results into a decrease in the rheumatoid arthritis symptoms. Okay, so this is the mode of action of prednisolone. Okay, then common side effects which is associated with prednisolone that includes increased appetite, indigestion, then nervousness and restlessness. Okay, so these are the common side effect which is associated with glucocorticoids and prednisolone. Okay, then withdrawal symptoms which is associated with prednisolone therapy that includes headache, fatigue, joint pain, muscle pain. Okay, also fever, low blood pressure, त्याच्यानंतर nausea and vomiting. Okay, so these are the withdrawal symptoms which is associated with prednisolone. Okay, so इथे आपला रुमॅटॉइड अर्थरायटिस अँड अँटीरुमॅटिक ड्रग हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर एक्झाममध्ये असं कोणताही ब्रीफ क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे, पण जो तुम्ही जर फार्माकोलॉजीचा पेपर बघितला असेल तर तुम्हाला आयडिया आली असेल की फर्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते जनरली शॉर्ट आन्सर आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक ड्रग जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला फुल मार्क्स मिळून जातात. ओके, त्या क्वेश्चनमध्ये मोस्ट ऑफ ह्या चॅप्टरमधले क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, बट इन फ्युचर एक्झाममध्ये जी नोट आहे रुमॅटॉइड अर्थरायटिसवर किंवा अँटीरुमॅटिक ड्रग्सवर किंवा स्पेसिफिक जो
क्लास आहेत त्याच्यामधले. ओके, सो जे DMRD आहे. ओके, सो त्याच्यावर एक ब्रीफ नोट क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेलेली आहे. ओके, सो जो फर्स्ट क्लास आहे DMRD एजंट्स, त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, बट असा दुसरा कोणताही मेजर क्वेश्चन त्याच्यावर विचारला गेलेला नाही. ओके, तोच मेजर क्लास आहे, त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत आणि शॉर्ट क्वेश्चनसुद्धा एक्झाममध्ये अँटी रुमॅटिक ड्रगवर विचारले गेलेले आहेत. ओके, बट इन फ्युचर चान्सेस आहेत की मेजर पार्टवर ह्याच्या क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, सो त्याच्यामुळे आपण काय आहे प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे. सो तुम्हाला मी इन ब्रीफ अँटी रुमॅटिक ड्रग आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस हा पार्ट घेतलेला आहे. जर ह्याच्यामधला कोणता पार्ट तुम्हाला कळला नसेल, कोणता पॉईंट कळला नसेल, मला पर्सनल मेसेज करून विचारा. ओके, मी अजून इझी वेने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.